फर्स्ट चांगला ॲव्हरेज स्कोर या ठिकाणी विकेट मध्ये नाही आहे. चांगल्या प्रकारचा बाउन्स या विकेट मध्ये आणि चांगल्या प्रकारचं डिसिजन तपोन संघाने या ठिकाणी घेतलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. बघूया काय स्कोर करते ते अंधार सांगवी नावाजलेले खेळाडू या ठिकाणी. चालते नाही चालते ना बसलो. या ठिकाणी आता झालेला सामना पिंपरी गौरीतला मॅन ऑफ द मॅच स्वप्नील जातोय तो मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन. आणि जबरदस्त या ठिकाणी शॉट करतोय तो अंधार सांगवीचा बॅट्समॅन पाटला करतोय तो बॉलचा परंतु नाकामयाब आणि बॉल जाते सीमारेषा पार चौकार. आणि पिंपरी गौरी वर्सेस वेळा संघातील मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घेतोय तो अवॉर्ड. आणि कॅमेरामॅन ऑन द फोकस मॅन ऑफ द मॅच चे अवॉर्ड या ठिकाणी घेतोय अथर्व कळम यांच्या हस्ते. मॅन ऑफ द मॅच कॅमेरामॅन ऑन द फोकस. जबरदस्त खेळाडू या ठिकाणी खेळलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेत आहे. तो प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मध्ये एक ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहे आपल्याला. आणि ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहे ते अजित भैया लोन वृंदावन ओनर. या ठिकाणी लांब लांब षटकार या ठिकाणी अजय जबरदस्त फलंदाजी करतोय तो अजय अंधार सांगवी संघाकडून 10 नंबरचा खेळाडू अजय. आणि रोशन जबरदस्त जोडी या ठिकाणी. आणि फुलटाच बॉल ठरवलेला आहे. बॉल जातोय तो हवेमध्ये आणि कॅच पकडतोय तो रितेश 77 नंबरचा खेळाडू. जबरदस्त पहिला झटका रोशनच्या स्वरूपात या ठिकाणी अंधार सांगवी संघाला. रोशन परततोय तो फुलटाच बॉल परंतु फुल टोल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता परंतु नाकामयाब. बॉल या ठिकाणी चांगला टोलवण्याचा प्रयत्न परंतु नाकामयाब झाले ते रोशन. या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय तो अश्विन जबरदस्त नावाजलेला खेळाडू 10 नंबरचा खेळाडू. दोन्ही संघ सचिन तेंडुलकरची या ठिकाणी आठवण करून देतोय. 10 नंबरचा खेळाडू आणि थोडा इंजर्ड होताना दिसत आहे. चांगले चित्र नाही आहे ते बघा त्यांच्याकडे. या ठिकाणी बॉल लागलेला आहे त्यांना थोडा आणि ज्या ठिकाणी सेफ्टी वगैरे नाही त्या ठिकाणी बॉल धडकला. खूप चांगल्या प्रकारची वेदना या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि या ठिकाणी 6 कोटीचं नुकसान या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातो रितेश कडे आणि रितेश करतोय चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगला थ्रो करण्याचा प्रयत्न परंतु गचाळ क्षेत्ररक्षक
आणि ओव्हर थ्रो मुळे थोडे वाचले, काही जास्त नुकसान झाले नाही. चांगल्या प्रकारचे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलेले आहेत ते श्री गुरुदेव हॉटेलचे ओनर, पुण्यामध्ये हॉटेल टाकली नागेश भाऊ जायले जोडतात ते आमच्या सोबत. पांढरे फटाक पडले ते एसी मध्ये राहून. आणि या ठिकाणी उलटा तिलटा चौकार, बॉल जातोय सीमा पार. चौकार सरळ बॅटीने आणि आडव्या बॅटीने खेळतोय तो, रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. चौकार जातोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते, परंतु फलंदाजी ही खूप आकर्षित. बढ़िया 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 बॉले 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 या ठिकाणी 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाते ते 18 धावा. जबरदस्त गोलंदाजी, 9 रन प्रति ओव्हर या ठिकाणी खर्च केले ते. पवन संघाने अंधार सांगवी चांगल्या प्रकारे सायलेंट आणि साध्या स्वरूपामध्ये बॅटिंग करतात ते अंधार सांगवी. जबरदस्त गोलंदाज. ये बॉल पकड़ ए ले ले कवर आणि पुन्हा एकदा ठरवण्याचा प्रयत्न, परंतु डेट बॉल. अंपायरचं लक्ष नव्हतं. डेट बॉल काहीही नाही. अंपायर कडे लक्ष देऊन गोलंदाजी करा. आणि पुन्हा एकदा याकडचा प्रयत्न, परंतु जबरदस्त खोडून काढण्याचा प्रयत्न. बॉल जाता येतो पॉइंट कडे, दिशा येईल चेंडू, वाईट बॉल. चांगल्या प्रकारचा गोलंदाज अंधार सांगवी पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. आणि ओव्हर थ्रो या ठिकाणी एक्स्ट्रा धावा भागात पडेल. खूप एक्स्ट्रा धावा. बॅकअपला एक बोलत आहेत, एक धावाच्या स्वरूपात 1 धाव आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 धाव. या ठिकाणी 2 धावा अंधार सांगवी संघाच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा धाव आणि चांगल्या प्रकारे लॉक केलेला आहे. नो लुक शॉट फुल टॉस केलेला आहे. उलिया महाराज संस्थान जवळ बॉल जातोय. षटकार. लिंबाच्या झाडाला हिरवा पाला, लांब लांब षटकार मारेगा झुकेगा नाही साला. अंधार सांगवीचा उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते. नो लुक शॉट या ठिकाणी जबरदस्त फुल टोल केलेला आहे. फुल टोल, फुल पैसा वसूल मॅच. जबरदस्त बॅटिंग लाईनअप या ठिकाणी अंधार सांगवी. बघूया काय लक्ष देतील ते तपोवन संघाला. तपोवन संघ टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय चुकीचा ठरतोय की योग्य ठरतोय, बघूया. आणि पुन्हा एकदा उडवलेला आहे. बॉल जातोय तो सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त गोलंदाजी, परंतु जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी
षटकार मागे षटकार, लांब लचकते षटकार. संपूर्ण संघाला काहीतरी पर्याय शोधावे लागतील आणि या बॅटिंग लाईनअपला तोडावं लागेल, नाहीतर ते तपोवन संघाची कमर तोडल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. या ठिकाणी गोलंदाजी करून चुकीचा निर्णय घेतला का विचार करतोय तो कॅप्टन तपोवन संघाचा, परंतु बघूया. आणि पुन्हा एकदा कमबॅक, चांगला कमबॅक, यॉर्कर बॉल, जबरदस्त कमबॅक बॉलरचा. 3 ओव्हर समाप्त आणि धाव संख्या जाते त्या अंधार सांगवी संघाची. 3 ओव्हर नंतर या ठिकाणी धाव संख्या आणि या ठिकाणी अंधार सांगवी संघाची 44 धावा संख्या. या ठिकाणी 3 ओव्हर मध्ये चांगली धाव संख्या, जबरदस्त बॅटिंग लाईनअप आणि खूप चांगल्या प्रकारचे षटकार, लांब लचक षटकार, घुटना टेक, सिक्सर देख, नो लुक शॉट, सर्व प्रकारचे जबरदस्त शॉट त्यांच्याकडे. अंधार सांगवी संघाकडे चांगल्या प्रकारे सजवलेला तो संघ अंधार सांगवी. या ठिकाणी फिल्डिंग मध्ये थोडा बदलाव कप्तान कडून. बघूया काय आता करतील ते 18 नंबरचे गोलंदाज. पार्टनरशिप तोडणे आवश्यक आहे, नाहीतर तपोवन संघाला पछाडल्याशिवाय ते राहणार नाही अंधार सांगवी. या ठिकाणी कमर तोडलेले आहे, पार्टनरशिप तोडलेले आहे ते तपोवन संघाने. चांगला डिसिजन, चांगला बॉलर आणला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. या ठिकाणी चांगल्या प्रकारचा गोलंदाज आणि त्यांनी पार्टनरशिपला या ठिकाणी परतलेले आहे. आणि आकाश दीप म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज तपोवन संघाचा. या ठिकाणी चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजाची. या ठिकाणी 44 धाव संख्या झालेली आहे. चांगल्या प्रकारे ते सांभाळत होते ते अंधार सांगवी संघाचा भार, परंतु आकाश आला आणि प्रकाश घेऊन आला. जबरदस्त या ठिकाणी अजय भाऊला परतलेले आहे ते तंबू मध्ये, पवेलियन मध्ये जात आहेत ते अजय. आणि नवीन बॅट्समन येतोय तो फलंदाजी करण्यासाठी राहुल. बघूया आता राहुल आला फॉर अ रिझन, 7 नंबरचा खेळाडू. आणि या ठिकाणी थाला सारखा भाला त्यांना चालवता आला नाही, तरी बघूया पुन्हा एकदा त्यांना भाला चालवण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी त्याच्या प्रयत्न अपील करतोय तो विकेट किपर, परंतु नकार दिलाय तो अंपायरने. आणि या ठिकाणी दांडी गोल आला फॉर रिझन. या ठिकाणी योग्य नाही. टी शर्ट नंबर 7 आहे, परंतु 7 सारखे या ठिकाणी काम केलं नाही. डायरेक्ट दांडी गोल. महेंद्रसिंग धोनीच्या टी शर्ट नंबर सारखी बरोबर या ठिकाणी केलेली नाही आहे. 3 बॉल मध्ये 2 धावा. ते महेंद्रसिंग धोनीची जी सध्याची अवस्था चालू आहे तशीच यांची पण अवस्था. त्यांचं वय झालं, परंतु दादा तुम्ही तर यार ज्युनियर आहात, तुम्ही तर 24चेच आहात. 43व्या वर्षात लांब षटकार मारतोय तो महेंद्रसिंग धोनी. आणि हे 7 नंबरचे खेळाडू आता छत्रपती 11 मध्ये दिसतील ते आमचे आयकॉन जयेश भाऊ जंजाळ. बघूया थोडे इंजर्ड आहेत. आणि या ठिकाणी मारी आलाय तो मारायला बॉलला, मारतोय तो मारी, खेळतोय तो मारी. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी बॅकअप व्यवस्थित तपोवन संघाचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. मारी बढ़िया ए परफुल
आणि या ठिकाणी धाव संख्या झालेल्या आहेत 48 धावा. चांगले 4च धावा खर्च केल्या आणि चांगला बॅट्समन या ठिकाणी परत पाठवला. तो जबरदस्त गोलंदाज होता तो. आणि या ठिकाणी फुल टोल केलेला आहे. बॉल सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त गोलंदाजी. थोडा अकुल टप्प्याचा बॉल होता आणि चांगला जिथं पाहिजे तिथं बॉल मिळाला. त्यांच्या स्लॉट मध्ये बॉल आला तर ते सोडत नाहीत. त्यांचा पार्टनर या ठिकाणी परतलेला आहे, परंतु सर्व जबाबदारी या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मारी भाऊला बोलतात ते, तू टेन्शन नको घेऊ, मी आहे ना आणि मी आहे ना. तर षटकार पण आहे ना. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी करतात ते अंधार सांगवी. कॅमेरामॅन या ठिकाणी तुमचं पार्सल आणायला चाललेलं आहे.
चालू करा भाऊ. या ठिकाणी मारीबाई चांगला टोलवण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातोय तो पॉइंटच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने आणि एक धाव आणि आता फलंदाजी करतोय तो योगेश. एक रन या ठिकाणी योगेशच्या खात्यामध्ये जोडतोय तो. पुन्हा एकदा मारी सामना करेल तो. या ठिकाणी धाव संख्या जातोय ते 67. 68 धावांचं लक्ष या ठिकाणी तपोवन संघाला आणि चांगल्या तपोवन संघाला चांगले फलंदाज या ठिकाणी पाठवावे लागतील. धाव संख्या होत आहे ते 68 धावांचं लक्ष या ठिकाणी तपोवन संघाला आणि या ठिकाणी
केलेली आहे. चांगल्या प्रकारचं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. या ठिकाणी पाईप उभे करून दिले आणि बॅनर लावून दिले, त्याबद्दल निलेश भाऊ सोनटक्के सर्व वाडेगाव वासियांकडून त्यांचे आभार. आणि बॅटिंग करण्यासाठी येतोय ते अंधार सांगवी संघाला. तपोवन संघाचे खेळाडू येतात बॅटिंग साठी. तपोवन संघाचा एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी येणार कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी तपोवन संघाचा एक्स्ट्रा प्लेयर एक पाठवून द्या, अन्यथा 5 रनांची पेनल्टी. या ठिकाणी आम्हाला खेळाडूंचे नाव सांगितले तर योग्य कॉमेंट्री आणि योग्य स्कोर या ठिकाणी होईल. आणि छत्रपती प्रीमियर लीग मध्ये 2025 मध्ये चांगली स्कोरिंग आणि चांगली कॉमेंट्री या ठिकाणी करायची आहे. आणि या ठिकाणी पवन 3 नंबरचा खेळाडू पवन आणि 80 नंबरचा खेळाडू धीरज. बघूया काय करतात तपोवन संघासाठी. 68 धावांचं लक्ष या ठिकाणी तपोवन संघाला दिलेला आहे ते अंधार सांगवी संघाने. बॉलर नेम अश्विन. बॉलर नेम अश्विन. चांगल्या प्रकारे टोलवलेला पॉईंटच्या दिशेने बॉल जाते. एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात यशस्वी. आणि चांगल्या प्रकारचा थ्रो. एक धाव. या ठिकाणी चांगल्या प्रकारे टोलवलेला आहे. बॉल जाते तो लगतच्या दिशेने आणि 4 रन. अजय इंगळे चांगल्या प्रकारची फिल्डिंग केलेली आहे त्यांनी. बाहेर होता तो. तपोवन संघाची चांगली फलंदाजी या ठिकाणी अंधार सांगवी संघावर दिसतोय. ते पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये 30 ते 40 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा या ठिकाणी लोप केलेला आणि सॉफ्ट सिग्नल आउट आलेला आहे अंपायरचं. थर्ड अंपायर आणि मेन अंपायर आकाश भाऊ वनकडे आणि सजाद खान या ठिकाणी चांगल्या प्रकारची अंपायरशिप. क्लोज डिसिजन. जबरदस्त विकेट झालेला आहे तो. 3 नंबरचा खेळाडू पवन. आणि आता येतोय तो 3 नंबरवर बॅटिंग करण्यासाठी चेतन. बघूया आता चेतन काय चैतन्य करतात तपोवन संघासाठी. जबरदस्त. पहिल्याच ओव्हर मध्ये ट्रेन बोटच्या पेक्षा जास्त विकेट घेतलेल्या आहेत त्या अंधार सांगवी संघाने. या ठिकाणी चेतन आला आणि चेतनने न करता परत गेला. पुन्हा एकदा कॅच आउट. जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय तो 1 नंबरचा खेळाडू आकाश अश्विन. जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी पण खूप चांगल्या प्रकारे केली त्या अश्विनने. आणि 2 विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहेत. नक्की ते विजयी जर झाले तर नक्की अश्विन मॅन ऑफ द मॅच असेल या मॅचचा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 140 किलोमीटर प्रति घंट्याने बॉल केलेला आहे. बॅट्समॅनला बीट करतोय तो अश्विन. नवीन बॅट्समॅन आलाय तो आकाश. 18 नंबरचा आकाश. आणि चांगला घुमव लागला आहे. पॉईंटच्या दिशेने जातोय तो थाना पॉवर रिझन. चांगल्या प्रकारे आलेले आहेत क्षेत्ररक्षक. या ठिकाणी एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 5 धावा. 1 चौकार आणि 1 सिंगल. 5 धावा. 2 विकेट या ठिकाणी तपोवन संघाने गमावलेल्या आहेत. अंधार सांगवी संघाकडून अश्विन. जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी करतोय तो अश्विन. 1 नंबरचा अश्विन आणि 1 नंबरचं काम या ठिकाणी अश्विनने केलेला आहे त्या अंधार सांगवी संघाला. जबरदस्त खेळत आहेत तो अश्विन. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. बॉल जात आहे हवेमध्ये. बघूया मिड विकेटच्या दिशेने जात आहे. पवनच्या हातामध्ये जबरदस्त कॅच. प्रवीण घेतोय तो कॅच. आणि बॉलर आहे तो अजय. जबरदस्त आहे अजय. आमचाही अजय कडक आहे. परंतु अजय आज प्लेइंग 11 मध्ये दिसेल की नाही बघूया. छत्रपती 11 वाडेगाव मध्ये. यानंतर अजय हिंगडे मॅन फ्रॉम वाडेगाव. अंडर 19 चा आयकॉन
सस्तीमध्ये खूप फटकेबाजी केली होती अजय इंगळे, परंतु ते प्राइज आणखी आम्हाला मिळालेले नाही आणि सर्व मुलं बोलतात पार्टी घेतली आम्हाला माहितही केले नाही असा आरोप या ठिकाणी आमच्यावर लागलेला आहे. या ठिकाणी ऍज अ कोच म्हणून आम्ही गेलो होतो, परंतु काय कोच वर यांनी आरोप केलेला आहे. सिटीने सुपर फास्टला पण ती न्यूज दिली, कोंबड्या कापून यांनी पार्टी केली आणि आम्हाला सांगितलं नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा ठेवलेला बॉल जातो हवेमध्ये आणि बॉल जातोय तो हातामध्ये. चांगल्या प्रकारचा अजय 4 विकेट या ठिकाणी 8 बॉल मध्ये 4 विकेट या ठिकाणी तपोवन संघाच्या आतापर्यंत गेलेल्या आहेत. अजय प्रफुल्ल परततोय तो अजय, काय खेळतोय तो अजय आणि अश्विन, डबल ए ची जोडी, अजय अश्विनची जोडी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. अंधार सांगवी संघाला जबरदस्त खेळतात ते. बॉलिंग बॅटिंग यांनी 2 घेतल्या तर आम्ही काय कमी आहे का? मी ही 2 घेणार आणि मी त्यापेक्षा घेण्याचा प्रयत्न करणार. आणखी 4 बॉल आहेत त्यांच्याकडे, 2 विकेटा 2 बॉल मध्ये ऑन हॅट्रिक. अजय आहेत ऑन हॅट्रिक, बघूया हॅट्रिक होतो का नाही तर छत्रपती प्रीमियर लीग ची पहिली हॅट्रिक मिळेल का? आणि या ठिकाणी आणि अंपायर डिसिजन विकेट या ठिकाणी जबरदस्त छत्रपती प्रीमियर लीग चा पहिला हॅट्रिक या ठिकाणी येतोय ते अजय कडून. जबरदस्त बॉलर आहे तो अजय, खूप चांगला आहे तो अजय. 3 बॉल मध्ये 3 विकेट या ठिकाणी तपोवन संघाला दिलेल्या आहेत त्या अजयने. कॅमेरामॅन ऑन द फोकस, सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजून स्वागत करावे. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो अजय, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मजबूती दिलेली आहे. पॉवर प्ले मध्ये 5 विकेट या ठिकाणी, 5 विकेट पॉवर प्ले मध्ये. जेवढा स्कोर आहे त्यापेक्षा कमी, विकेट पेक्षा कमी स्कोर, 5 विकेट. पाच रनावर 5 4 बॉल 4 विकेट. काय आहे अजय, कोणता गोलंदाज आहे अजय? ट्रेन बोल्ट ऑन लाईव्ह. ट्रेन बोल्ट ही म्हणत असेल मुंबई इंडियन्स मध्ये अजयची जागा फिक्स करावी लागेल. राईट हँड बॉलर अजय. या ठिकाणी मुंबई इंडियन्स रोहित शर्मा यांच्याकडे छायाचित्र करीत आहेत. सूर्यकुमार यादवचा लगेच फोन आला होता. रोहित शर्माला छत्रपती प्रीमियर लीग मध्ये गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय अजय. बघा आपल्या मुंबईमध्ये जर त्यांची जागा बनत असेल तर, परंतु रोहित शर्मा बोलला ते बॉक्स क्रिकेट आहे, हे आपलं लेदर ते टेनिस. आणि या ठिकाणी 5वा बॉल डॉट बॉल, 4 बॉल 4 विकेट. 5वा बॉल येतोय तो डॉट. जबरदस्त गोलंदाजी अजय. 10 नंबरचा खेळाडू, सचिनची आठवण, इरफान पठाणची आठवण, दोन्ही 10 नंबर. वा 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 मेडन, 4 विकेट. जबरदस्त, एक वेळा टाळा वाजून स्वागत करा अजय. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी प्रदर्शन बॉलिंगचे, खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग टाकलेली अजय. आणि आमच्या अजयलाही थोडं मोटिवेट करसाल तुम्ही मॅच झाल्यानंतर. पविलियन मध्ये थोडे 2 शब्द त्यांच्या कानावर टाकसाल. लेफ्ट हँड बॉलर आहे आमचा अजय, परंतु अशी फिरकीची जादू आतापर्यंत त्यांनी दाखवलेली नाही. अंडर 19 मध्ये खेळेपाडी लुटतो तो अजय आमचा. आणि आता जुडतोय तो नागेश जायले कॉमेंट्री मध्ये. थोडं या ठिकाणी नागेश जायले जुडलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी बॉलरचं नाव आहे अमोल. हा चांगला बॉल. खतरनाक अशी बॉलिंग करतोय तो अमोल. वा वा काय फिल्डिंग आहे. वा 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 वा. अतिशय उत्कृष्ट अशी गेंदबाजी
आणि हा चांगला शॉट आणि मिसफील्ड तो जातोय चौकार. मिसफील्ड करायची नाही हो, नाही तर भारी पडेल तुम्हाला. काय पाहिजे? हा चौकार. अंडर 19 चे खेळपड. मराठा 11 खेरडा आणि खडकी दोन्ही संघांना विनंती असेल केबीसीसी खेरडा आणि मराठा खडकी दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही कॅप्टनचे दोन्ही टीमची कॅप्टन या ठिकाणी स्कोर 15 धावा 6 विकेट 15 धावा धाव संख्या जातोय ते 15 धावा. आणि या ठिकाणी यानंतर होणारा सामना मराठी खडकी मराठा क्रिकेट क्लब खडकी वर्सेस केबीसीसी खेरडा दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की ते टॉस करून घेतील आणि गोपाल वाघ आणि योगेश कळूम या ठिकाणी दोन्ही टीमचा टॉस करून घेतील आणि प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. योगेश कळम आणि गोपाल वाघ दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी मराठा 11 खडकी आणि केबीसीसी खेळडा होते ते टॉस. बघूया टॉस कोण मारेल बाजी. या ठिकाणी विठ्ठल भाऊ वडके योगेश भाऊ कळम आणि गोपाल भाऊ वाघ या ठिकाणी टॉस करतात ते. या ठिकाणी टॉस होते तो मराठा 11 खडकी वर्सेस केबीसीसी खेरडा आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका लॉंगअपच्या दिशेने जातोय तो लेकिन सरळ हातामध्ये आणि 2 रन. आणि या ठिकाणी टॉस होतोय कॅमेरामॅन फोकस टॉस होतोय तो खेरडा वर्सेस खडकी आणि टॉस विन खेरडा विन द टॉस खेरडा आणि वेट फॉर डिसिजन. बघूया काय डिसिजन घेतील ते. चांगल्या प्रकारचे दोन्ही संघ या ठिकाणी खेरडा आणि खडकी भेटतील ते छत्रपती 11 वडगावच्या ग्रुप मध्ये. जबरदस्त या ठिकाणी छत्रपती 11 संघ लवकरच लाईव्ह येतील ते अरबाज खान शरद तोंडगे आकाश नायगाव जबरदस्त संघ या ठिकाणी छत्रपती 11 सजवलेला आहे. बघूया आज कोण होते तो क्वालिफाय नंबर 2 लवकरच लाईव्ह अंदाज दिसेल. बुलढाण्याचा आयकॉन बुलढाणा जिल्ह्याचा आयकॉन शरद तोंडगे आणि या ठिकाणी बाळापूर तालुक्यातील अकोले जिल्ह्यातील मोठा आयकॉन अरबाज खान लवकरच आपल्या या छत्रपती 11 मध्ये दिसतील. या ठिकाणी पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातोय तो फार रिझनच्या हातात परंतु बॉल त्याला फॉर रिझन सारखं काम या ठिकाणी केलेलं नाही. आणि या ठिकाणी सागर भाऊ भगत या ठिकाणी जोडलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. सागर भाऊ भगत सागर भाऊ म्हटलं भगत. आणि आता झालेला टॉस केबीसी खेरडा आणि मराठा 11 या ठिकाणी खेरडा संघाने विन द टॉस अँड बॉल फर्स्ट चांगलं डिसिजन या ठिकाणी घेतलेला आहे. इथे पाठ आहेत ते आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे स्कोर चेस केलेले आहेत. त्यांना चेस करायला आवडेल. मॅच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि आता कॉमेंट्रीचा भार सांभाळतील ते नागेश जायले. पुणे रिटर्न हॉटेल सोडून बिझनेस सोडून या ठिकाणी क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळायला आले. खूप दिवसानंतर डेब्यू करतात ते ग्रामीण क्रिकेटमध्ये हाफ पिच बॉक्स क्रिकेटमध्ये एक चांगला आयकॉन खेळाडू म्हणून नागेश जायले. जबरदस्त 162 प्रति घंटा किलोमीटर
बॉल टाकते तर नागेश जायले, परंतु आता डेब्यू करणार आहेत. बघूया काय करतायत ते गेल्यामध्ये त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं विचार करत आहे ती कमिटी. बबलू भाऊ प्रधान ऍज अ कोच. नो बॉल. पुढील चेंडू आणि डॉट बॉल. चांगला शॉट मारलेला आहे आणि बॉल जातोय सीमारेषा पार चौकार. चांगला शॉट मारलेला आहे आणि फिल्डर खाली. झेल बाद. विकेट. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो रॉकी भाई KGF. आता बॅटिंगला येतोय तो रोहन अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे असं त्याचे टीममेट सांगत आहेत. मग पुण्यावर आलो ना पेश. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे तो रॉकी. वा 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 काय गोलंदाजी आहे. ओव्हर. सहा ओव्हर नंतर स्कोरबोर्ड आहे 25 रन.